माहिती आहे अशी काम करण्याची पद्धत कोणाचीच नाही आहे आजपर्यंत महाराष्ट्रात. डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करणं, डायरेक्ट कार्यकर्त्यांची कामं करणं, कुठेही किती लांब उभा असला तरी बोलवायला हाक मारून बोलवायचे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात, हृदयात दादानी एक एक जागा बनवली होती. आज कोणत्याही पक्षाचा असला तरी आज त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत की दादा महाराष्ट्राचा अजितदादा नाही आहे. 2-3 महिन्यापासून दादा दिल खुलास बिनधास्त म्हणजे जगत होते. जिल्हा परिषद इलेक्शन्स आहेत. दादा एक वेळेसाठी खूप पर्टिक्युलर होते. जर 9ला मीटिंग असायची तर 9ला 10 मिनिटं असताना ते तिथे उपस्थित असायचे आणि सारखं एकदम हेक्टिक लाईफस्टाईल. ते ज्या विमानातून गेले, आज त्यांचा तो क्रॅश झाला, ते पण बारामतीमध्ये स्वतःच्या गावात क्रॅश होणं, ह्याच्यापेक्षा धक्कादायक काय न्यूज असू शकते. ते विमान, त्याच विमानातून ते सोलापूरला अनेकदा आले. ते त्यांचं नेहमीचं सॉलिड विमान होतं VSR. विमान क्रॅश होणं हे खूप शॉकिंग आहे. चॉपर तरी मी समजू शकते, पण विमान लँडिंगच्या वेळेस क्रॅश होणं नेमकं काय झालं हे कोणालाच माहित नाहीये आणि दादा आज आपल्यात नाही आहेत. कुठेतरी आपण पाहतोय की तुम्ही त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात पण काम केलेलं आहे, आमदार.